आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। तुतारी वाजवून मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पूर्ण, मात्र एकट्यानं तुतारी वाजवल्यास 1 लाखाचा चेक देणार। चॅलेंजमध्ये सुधारणा करत मिटकरींचं नवं विधान, पण मिटकरींनी चेकचा तपशील चुकवला। तुतारीचा आवाज कांठाळ्या बसवणारा असेल, सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। तुतारीच्या आवाजाने लोकांना बहिरं करायचं काम करताय, लोकांना बहिरं केलं तर कोण मतं देणार? शरद पवारांच्या पक्षाच्या नव्या चिन्हावरून भुजबळांचा खोच सकतवला। पुण्यात सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह राजेश टोपेंनी घेतली अजितदादांची भेट, पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो, तुमचे आमच्या दादांशिवाय पान हलत नाही। पुणे बैठकीवरील उपस्थितीवरून रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना खोच सकतवला। शरद पवारांसाठी आणखी एक नातू मैदानात, युगेंद्र पवार मार्चच्या पहिल्या आठवड्यात बारामतीचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। तर युगेंद्र पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचीही माहिती। उदयनराजेंकडून पुन्हा सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त, लोकसभा लढण्याची प्रत्येकाला इच्छा, लोकांच्या माध्यमातून सभागृहात जावंसं वाटतंय, उदयनराजेंचं विधान। जागा वाटपासंदर्भात महायुतीची चर्चा सुरू आहे, उदयनराजेंचा सातारा लोकसभा लढवण्याच्या इच्छेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। वाघाची शिकार केल्याचं विधान शिवसेना आमदार संजय गायकवाडांना भोवण्याची शक्यता। आमदार संजय गायकवाडांवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल, वाघाच्या दाताप्रमाणे दिसणारी वस्तू वनविभाग तपासणीसाठी पाठवणार। आरक्षण का टिकणार नाही हे विरोधक सांगत नाही, आम्ही कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर, मराठा समाजाने संयम राखण्याचीही विनंती। नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि भाजप खासदार आमदारात चाय पे चर्चा, आमच्यात कोणताही वाद नाही। बैठकीनंतर खासदार चव्हाण यांचं स्पष्टीकरण, नांदेडमध्ये 20 वर्षांनंतर चव्हाण चिखलीकर दोघं एकाच फ्रेममध्ये। जे.पी. नड्डांनी अजित पवार आणि शिंदेना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा दावा। धनुष्यबाण आणि घड्याळावर लोक मतदान करणार नाही असं नड्डा म्हणाल्याचा राऊतांचा दावा। संजय राऊत शकुनी संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात, संजय शिरसाटांचा राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार। राज्यातील 8,000 निवासी डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच, जोपर्यंत मागण्यांबाबत अध्यादेश काढला जात नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, निवासी डॉक्टर संपावर ठाम। देशात 3 नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू होणार, आयपीसी सीआरपीसी लवकरच कालबाह्य। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अशी 3 विधेयकं लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। राजधानी दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, आप 4, काँग्रेसला 3 जागा असा फॉर्म्युला, तर काँग्रेसचा गुजरातमध्ये 24 आणि गोव्यात 2 जागी लढणार।